ठाणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांसाठी श्रमिक जनता संघातर्फे न्यायदिंडी। अत्यावश्यक सेवेतील नियमित स्वरूपाच्या 12 सतत चालणारी कामे करणाऱ्या कंत्राटी कामगारांना कायम कामगाराप्रमाणे वेतन, भत्ते व सोयी सुविधा लागू करा। ठाणे महापालिका शाळेतील सफाई कामगार व अन्य खात्यातील कार्यरत कर्मचारी यांना वयोमानानुसार कमी करण्यात आलेले किंवा मरण पावलेल्या कामगारांना ग्रॅज्युएटीची रक्कम तात्काळ अदा करण्यात यावी। शिक्षण विभागातील कंत्राटी सफाई कामगारांना सार्वजनिक सुट्टीच्या काळात उन्हाळी आणि दिवाळीच्या सुट्टीत काम द्या। कायमस्वरूपी व अत्यावश्यक सेवेत कंत्राटी पद्धत बंद करून सर्व कार्यरत कंत्राटी कामगारांना महापालिकेच्या सेवेत सामावून घ्यावी व कायमस्वरूपी कामगारांच्या सारखे वेतन व भत्ते लागू करा। या व अशा इतर मागण्यांसाठी श्रमिक जनता संघातर्फे आज चिंतामणी चौक तळावपाळी येथून न्यायदिंडी काढण्यात आली। ती ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयाजवळ येऊन थांबली व यावेळी उपाध्यक्ष डॉक्टर संजय, महासचिव जगदीश खैरालिया, सचिव सुनील कंद, संघटक सुनील दिवेकर व मोठ्या प्रमाणात कंत्राटी कामगार उपस्थित होते। महानगरपालिकेमध्ये गेले 15-20 वर्ष रस्ते सफाई, शिक्षण विभागाच्या शाळे सफाई, ड्रेनेज विभागातले ड्रेनेजमध्ये जे टाक्यांमध्ये उतरून ज्यांनी काम केलं असे कामगार आणि पाणी पुरवठा विभागामध्ये नागरिकांना पाणी पुरवठा करणारे वॉलमॅन, ज्यांना स्लूसमॅन पण म्हणतात, हे 15 ते 20 वर्षे सतत काम करत आहे। या कामगारांना साधारण किमान वेतनसुद्धा देण्यामध्ये ठेकेदार कुचराई करतात। या बाबी आम्ही ठाणे महापालिकेच्या निदर्शनास अनेक वेळा आणून दिलेल्या आहेत। 1 नोव्हेंबरला महापालिकेचे उपायुक्त मुख्यालय बांगर साहेबांच्या आदेशाने त्यांच्याकडे सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर आमची मीटिंग झाली। त्या मीटिंगमध्ये अनेक गोष्टी ठरल्या, म्हणजे किमान वेतनापेक्षा कमी वेतन देता कामा नये आणि त्या संदर्भात जर कोण देत असेल तर त्या ठेकेदारांवर कारवाई व्हायला पाहिजे। त्यानंतर समान कामाला समान वेतन द्या। आमचं म्हणणं आहे की कायम कामगार आणि कंत्राटी कामगार हे सारखंच काम करतात, म्हणजे रस्त्यावर झाडू मारणारा कायम कामगार आणि रस्त्यावर झाडू मारणारा कंत्राटी कामगार, कायम कामगारापेक्षा उलट कंत्राटी कामगार जास्त काम करतो, तर त्यांना त्यांच्यासारखं वेतन, भत्ते आणि सुविधा द्यायला पाहिजे। आता पाऊस सुरू आहे, अनेक विभागामध्ये कामगारांना रेनकोट अजून दिलेले नाही आहे। किमान वेतन देताना आत्ता ड्रेनेज विभागामधले 2 ठेकेदारांनी कामगारांना आज तारीख 18 आहे, अजूनपर्यंत पगार दिलेला नाही। भरपगारी रजा देण्याचा जी लेवी आहे, आपली जी लेवी आहे 46% लेवी ठेकेदारांना महापालिका कशासाठी देते, तर कामगारांना वेतनाव्यतिरिक्त इतर सुविधा दिल्या गेल्या पाहिजे। जसं PF आहे, 12% PF आणि 12% ठेकेदारांनी भरून ते 24% रक्कम PFच्या ऑफिसला गेली पाहिजे। ESICची सुविधा त्या ठेकेदाराने नियमित पैसे भरून कामगारांना मिळाली पाहिजे। किंवा बोनस आहे, ती बोनस ॲक्टप्रमाणे दिवाळीला बोनस दिली जाते, परंतु अनेक ठेकेदार 10,000 15,000 देऊन कामगारांचं शोषण करतात। तसंच पगारामध्ये आजचा किमान वेतन कंत्राटी कामगारांचा जर स्किल्डच्या म्हटलं तर 14,000 बेसिक आहे आणि 8,365 रुपये हा DA आहे। त्याच्यावर 5% घरभाडा असतो, असा म्हणून जवळजवळ 23,000च्या आसपास तो पगार जातो। परंतु अनेक ठेकेदार 16,000 17,000 15,000 रुपये देऊन कामगारांचं शोषण करतात। कंत्राटी कामगारांना सुद्धा 11,500 रुपये बेसिक आहे आणि 8,365 रुपये DA आहे। त्याच्यामध्ये 5% घरभाडा त्याच्यावर असला की 17,000च्या वरती 17,500 18,000 पगार त्यांच्या हातात पडायला पाहिजे। 14,000 15,000 रुपये देऊन ते मोकळे होतात, ते बाकीचे पैसे जातात कुठे? भरपगारी रजेसाठी 6% रक्कम लेवीमध्ये दिली जाते। दर वर्षाला 21 दिवसांची भरपगारी रजा कामगाराला द्यायला पाहिजे। ठेकेदार खाडा केला की पगार कट करतो आणि त्यांना भरपगारी रजा देत नाही, तर आमची मागणी आहे की त्यांना भरपगारी रजा मिळाली पाहिजे। ग्रॅज्युएट झाल्यानंतर पुढचं पाऊल का असणार? पुढचा पाऊल आता आज आम्ही आयुक्तांना भेटणार आहोत। आयुक्तांना 4 वाजता भेटायची आम्हाला वेळ मिळालेली आहे, त्यामुळे आम्ही दिंडी का काढली की आम्ही आता नम्रतेपणे आयुक्तांना साकडे घालणार आहोत की सौरभ साहेब, आता पहिल्यांदा सौरभराव साहेब आलेले आहेत, बांगर साहेबांनी आम्हाला आश्वासने दिली होती, त्यांनी मीटिंग घेतली होती। 1 नोव्हेंबरच्या मिनिट्समध्ये ज्या गोष्टी ठरल्या त्याच्यावर पुन्हा पाठपुरावा बैठक झालेली नाही, त्यामुळे हे ठेकेदारांना अप्रत्यक्षरित्या पाठीशी घालतायत।
त्याचा निषेध म्हणून आजची ही दिंडी आहे आणि आम्ही तनस्थिर मार्गाने आयुक्तांना आज जाऊन सांगणार आहोत की ही दिंडी आम्ही प्रेमाची आणलेली आहे. जर तुम्ही याच्यावर विचार केला नाही तर याचा उग्र आंदोलन करण्याची भूमिका. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने तीव्र निदर्शने. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी खासदार शिवसेना नेते राजन विचारे यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वाखाली जांभळी नाका चिंतामणी चौकात व कळव्यातील शिवाजी चौकात शिवसेनेतर्फे शहीदांना श्रद्धांजली अर्पित करून केंद्र सरकारच्या बोटचेपी धोरणाविरुद्ध काळ्या फिती लावून तीव्र निदर्शने करण्यात आले. शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वाखाली मोदी सरकारविरुद्ध जोरदार घोषणा देत सुरू केलेल्या या आंदोलनाला ठाणे शहर प्रमुख प्रदीप शिंदे, माजी नगरसेवक संजय तरे, माजी नगरसेवक संजय दळवी, सुनील पाटील, वसंत गव्हाळे, महिला आघाडीच्या रेखा खोपकर व महिला आघाडी यांच्यासह उपविभाग प्रमुख, उपशहर प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, शिवसैनिक तसेच जनतेचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी दहशतवादी हल्लेखोरांवर कठोर कारवाई करून भविष्यात जवानांवर असे हल्ले होऊ नये म्हणून केंद्र सरकारने योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी उपस्थितांकडून करण्यात आली. आपण बघू शकाल 8 दिवसामध्ये 9 जवान जर का डोडा या जिल्ह्यामध्ये शहीद होतात, हे या देशाचं दुर्दैव आहे. वेळोवेळी ज्या पद्धतीचं संरक्षण या देशातील नागरिकांना हे सगळे आपले सुरक्षा व्यवस्था आणि इतर सगळे हे जे शहीद झालेले जवान आहेत, जे वीर जवान आहेत, ते जर का करत असतील तर त्यांच्या बाबतीत ठोस पावलं हे केंद्र सरकार घेणार आहे का, असा हा मोठा प्रश्न आहे. अनेक जर का उपाययोजना तुम्ही आणताय, जम्मू काश्मीरमध्ये नवीन नवीन लॉ इम्प्लिमेंट करताय, पण हे सगळं केंद्र शासनाने केल्यानंतर जर का असे घुसपेट येत असतील आणि आपल्या जवानांना जर का ठार मारण्याचा प्रयत्न करत असतील, असे भ्याड हल्ले करत असतील, तर त्याचा विरोध आम्ही इकडे करतोय. आणि आम्हाला असं वाटतं जर का केंद्र शासन आणि त्याचबरोबर संरक्षण मंत्रालय जर का ठोस पावलं नसेल उचलत, ते लोक जर का या दहशतवाद्यांच्या विरुद्ध जर का कोणती ठोस कारवाई नसेल करणार, तर त्यांनी ताबडतोब राजीनामे. भारतीय मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी महेश कदम. भारतीय मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी महेश परशुराम कदम यांची निवड करण्यात आली. याबाबतची घोषणा मावळते अध्यक्ष डॉक्टर अप्पासाहेब आहेर यांनी शुक्रवारी 19 जुलै रोजी ठाण्यात आयोजित जाहीर पत्रकार परिषदेत केली. याप्रसंगी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जयदीप वरखिंडे,
सरचिटणीस राम शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता राजन गावण, प्रदेश उपाध्यक्षा ॲडव्होकेट स्वाती फडतरे, महासंघाचे कार्यकारिणी सदस्य संजय पाटील, प्रसाद घोरपडे आदी उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष असलेले महेश परशुराम कदम गेली अनेक वर्षे स्वामी फाउंडेशनच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक तसेच आरोग्यविषयक उपक्रम राबवत आहेत. गतवर्षीपासून भारतीय मराठा महासंघाच्या उपाध्यक्षपदी असलेल्या महेश कदम यांनी मराठा समाजवादी समाजासाठी वेगवेगळ्या माध्यमातून कार्य केले. त्याची दखल घेत महासंघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने कदम यांची महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड केली. यावेळी बोलताना महेश कदम यांनी ठाण्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला प्रदेश अध्यक्षपदाची ही मोठी जबाबदारी दिलेली आहे, तेव्हा भविष्यात ही जबाबदारी पार पाडताना संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकारिणी निवडून समाजकार्यात अग्रेसर राहणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच भविष्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी योग्य वेळी निर्णय घेऊ, तरी जो व्यक्ती मराठा समाजासाठी चांगले काम करेल त्याच्या पाठीशी भारतीय मराठा महासंघ असेल, अशी ग्वाही यांनी दिली. दरम्यान महेश कदम यांनी भारतीय मराठा महासंघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच महेश कदम यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना विविध विषयांवर चर्चा केली. पडलेली आहे आणि अशा वेळेला पडले की आज महाराष्ट्रामध्ये मराठा नावावरती राजकारण चालू आहे. पण स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांपासून आत्ताचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या रूपात जे काही आता आपण पुरोगामी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यातले 90% मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे आहेत. आज आम्हाला राज्यकर्त्यांकडूनही खूप अपेक्षा आहे, मराठा समाजालाही खूप अपेक्षा असणार आहे. पण जिथे काही चुकीचं घडत असेल तिथे आवाज उठवणं हे मराठा महासंघाची आज जबाबदारी वाढलेली आहे. स्पेशल ठाण्यामध्ये, कारण का ठाणे हे मुख्यमंत्र्यांचं शहर आहे. आज ठाणे नगरीचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे राज्याचं नेतृत्व करतायत आणि ठाणे नगरीतलाच एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला भारतीय मराठा महासंघाचं प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त झालेली जबाबदारी दिलेली आहे. तर जबाबदारी वाढल्यामुळे लवकरात लवकर पुढची रूपरेषा सगळं आपल्यासमोर महिन्याभरात मांडण्यात येतील. मुळात मराठा आणि ओबीसी हा वाद होऊन द्यायचा नाही आहे. मी ओबीसीच्या त्या नेत्यांनाही आवाहन करेन, विनंती करेन की आपल्यामुळे कुठला राज्यकर्ता जर स्वतःची स्वार्थी पोळी भाजून घेत असेल तर ह्याच्यामध्ये शिकण्याचं भरपूर आहे. गुण्या गोविंदाने महाराष्ट्राने 12.5 कोटी जनता वावरते. सुजलाम सुफलाम हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. आपण सगळ्यांनी मिळून हा महाराष्ट्र गुण्या गोविंद शांतच ठेवू. मराठा आणि ओबीसी हा वाद होऊन द्यायचं नाही. मराठा महासंघाची भूमिका ठाम असणार. त्यापासून विशाळगडाचा विषय चालू आहे. आई भवानी शक्ती दे, विशाळगडाला मुक्ती दे या घोषवाक्याला आणि छत्रपती संभाजी राजांच्या भूमिकेला भारतीय मराठा महासंघ पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे. आज तो जाहीर केलेला आहे आणि लवकरच येत्या 8 दिवसात आम्ही छत्रपती संभाजी राजांना भेटून हा पाठिंबाचा निवेदन त्यांना देणार आहोत. त्याबरोबर जी काही गुन्हे दाखल आहेत कोल्हापूरला ते गुन्हे मागे घेण्यासाठी जे काही प्रयत्न करता येतील ते पूर्णपणे करणार आहोत. येणाऱ्या 3 महिन्यामध्ये संपूर्ण राज्याची पूर्ण कार्यकारिणी तुमच्या समोर दाखवली जाणार. त्याच्याबरोबर राज्याचं अधिवेशन, भारतीय मराठा महासंघाचं अधिवेशन लवकरात लवकर घेण्याचा विचार आमचा चालू आहे. हे 3 महिने जसे पावसाळ्याचे आहेत तसे 3 महिने निवडणुकांचे सुद्धा आहेत. येणाऱ्या विधानसभेमध्ये भारतीय मराठा महासंघ मुख्य भूमिकेच्या रोलमध्ये असेल. आम्ही योग्य वेळी घेऊ. जो समाज चांगलं करेल त्याच्या पाठीशी भारतीय मराठा महासंघ असेल. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची ठाण्यात बैठक. उमेदवार संजय नाईक यांनी घेतली. मतदार आणि पदाधिकाऱ्यांची भेट. संजय नाईक आशिष शेलार ग्रुपचे उमेदवार. मुंबई क्रिकेट असोसिएशनची अध्यक्षपदासाठी पोटनिवडणूक 23 जुलै रोजी होत आहे. ही निवडणूक संजय नाईक विरुद्ध संजय नाईक, अजिंक्य नाईक अशी रंगणार असून संजय नाईक हे विद्यमान उपाध्यक्ष आहेत तर अजिंक्य नाईक हे विद्यमान सचिव आहेत. या निवडणुकीसाठी एकूण 377 मतदार असून 211 क्लब आहेत तर 51
टेस्ट प्लेयर 70 ऑफिस क्लब आणि उर्वरित मतदार अशी मतदारांची संख्या आहे. या निवडणुकीनिमित्त आज संजय नाईक यांनी ठाण्यातील मतदारांची विहंग पाम क्लबमध्ये एक भेट घेतली. या भेटीत त्यांनी निवडणुकीसंदर्भात पुढची रणनीती काय असणार आहे या संदर्भात चर्चा केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी देखील संवाद साधला. 23 जुलै रोजी संध्याकाळी 3 ते 6 दरम्यान मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया झाल्यानंतर लगेच मतमोजणी आणि निकाल जाहीर केला जाईल. यावेळी माजी पदाधिकारी डॉक्टर पी.व्ही. शेट्टी, विनोद देशपांडे, शाह आलम, मुंबई क्रिकेट लीगचे अध्यक्ष विहंग सरनाईक, स्पोर्टिंग क्लब कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी, विद्यमान कार्यकारिणी सदस्य प्रमोद यादव, मंगेश साटम, कौशिक गोडबोले यांच्यासह विविध क्लब आणि संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. एकतर ही इलेक्शन म्हणजे अनफॉर्च्युनेट इलेक्शन आहे. आमचे मित्र आणि आमचे एक्स प्रेसिडेंट अमोल काळेजी यांचं दुःखद निधन झालं आणि त्यामुळे कॉन्स्टिट्यूशनल जो बदलाव आला आहे 2019मध्ये, त्यामुळे ही निवडणूक लढायला लागते. अदरवाईज आधीच्या कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे ऑफिस बेरर मोस्टली व्हाईस प्रेसिडेंटच एक रेझोल्युशन अपेक्स काउन्सिलमध्ये मॅनेजिंग कमिटीमध्ये पास होत ते प्रेसिडेंटचा चार्ज घ्यायचे. अशी दोनदा अशी आपल्या वेळ आलेली आहे आणि दोन्ही वेळेस तशीच झालेलं आहे. पण घटना बदलल्यामुळे 2021 लोधा रिफॉर्म्स आले, सुप्रीम कोर्टने घटना बदलली म्हणून एक इलेक्शनची प्रोसेस करावी. बघा, असं आहे की बरेचसे बदलाव MCAच्या सगळ्या ह्याच्यामध्ये आलेले आहेत. त्याच्यामध्ये अर्धवट म्हणजे थोडेसे अजून कामं राहिलेली असतील जी अमोलजींच्या हस्ते पूर्ण होण्याची आहे. ती आम्ही सगळे मिळून अपेक्स काउन्सिल मिळून पूर्ण करू. ही जी प्रक्रिया आहे ही इलेक्शनची 23 तारखेपर्यंत 5 दिवस चालेल. 5 दिवसानंतर पुन्हा अपेक्स एकत्रच येणार आणि पुन्हा एकत्र येऊन जी राहिलेली कामं आहेत ती पूर्णपणे पार. असं आहे, तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला सगळंच माहिती आहे की फॉर्म कोणी भरलेले आणि आता सगळी प्रक्रिया पूर्ण होऊन मी व्हाईस प्रेसिडेंट संजय नाईक आणि समोर अजिंक्य नाईक सेक्रेटरी, एवढे दोनच हे आहेत. आणि हे मलाही माहिती आहे, त्यांनाही माहिती आहे आणि आपल्या सगळ्यांनाही माहिती आहे. तर जे मतदार आहेत त्यांच्याकडे कोणते मुद्दे घेऊन तुम्ही चाललाय त्यांच्यासमोर करतात? त्यांना तशा सुविधा फारशा जशा मुंबईप्रमाणे तशा इथे त्याच्यासाठी आपण काय प्रयत्नशील असणार? आता ह्यांचा प्रश्नाचं आधी उत्तर होतं. मुद्दे बरेच आहेत. हे मुद्दे आम्ही 2022 मध्ये मांडलेले आहेत. हे 2022 ते 2025 मध्ये आम्हाला ते मुद्दे पहिले कम्प्लीट करायचे आहेत. त्या मुद्द्यावरतीच हे बाय इलेक्शन आलेलं आहे. ही काही नवीन इलेक्शन नाही आहे की आम्ही ते मुद्दे सोडतो आणि नवीन मुद्दे आहे, असं काही नाही आहे. प्रत्येक मुद्द्याला एक वेळ आणि काळ असते, त्या वेळ काळामध्येच ते पूर्ण केले जातात. त्यामुळे ह्या काळाचं 2022 ते 2025 पर्यंत एक मुदत आहे. त्या मुदतीमध्ये जेवढे आम्ही सोकाळ आमचा मॅनिफेस्टो जो बोलला जाईल तो लास्ट टाइम आमचा होता, त्याचप्रमाणे ही कामं पूर्ण केली जातील. आणि अजून बरेच मुद्दे आम्ही जे नवीन जे करण्याची इच्छुक आहे, मी जे इच्छुक आहे आमच्या अपेक्षा ते मी एक ऑफिशियल प्रेस कॉन्फरन्स आहे 22 तारखेला, त्यात मी मांडतोच. ओके.